खरी मी 4ला, पण भिवंडी ते ठाणा येतो खूप ट्रॅफिक लागलं आणि त्यामुळे सगळं पुढचं डिले होत गेला. तरी पण पोचले मी सध्या शेवटी. आणि वाईट वाटतं की एवढ्या खूप कसरत असते तारेवरची, बाहेरचे सगळे कामं, आपले वैयक्तिक करिअर, धम्मजीवन, तर ते खूप मोठे चॅलेंजेस आहेत. प्रवास, तर काही गोष्टी अशा असतात ज्याच्यावर आपला काही उपाय चालत नाही, त्या गोष्टी आपल्याला तसंच फॉलो करायच्या असतात. पण तरी एक कमिटमेंट आपली असते, आपल्याकडून असते, त्याबद्दल मला जागृती होती, जाणीव होती आणि धडपड 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 करत शेवटी मी पोहोचले. म्हणून आनंदही वाटत आहे की तुम्ही थांबलात माझ्यासाठी. त्यामुळे सगळ्यांचं खरोखर मनापासून पुण्यानुमोदन. तर जो विषय चालला आहे तो पंचधर्मेंद्रिय, म्हणजे त्यातली तुम्ही पहिली 3 धर्मेंद्रिय ऐकलेलीच आहेत, त्याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण 4थ्या इंद्रियांकडे वळणार आहोत, धर्मेंद्रियांकडे वळणार आहोत, जी आहे समाधी. तर समाधी तसं बघायला गेलं ढोबळ पद्धतीने आपल्याला असं वाटतं की ध्यान साधना करणं, डोळे लावून बसणं, एका जागेवर शांत स्थिर बसणं, ही म्हणजे समाधी. आणि हिंदू धर्मामध्ये पण समाधीचा अशी व्याख्या आहे की समाधी म्हणजे समाधी घेतली, संतांनी समाधी घेतली म्हणजे त्यांनी ऐच्छिक मरण स्वीकारलं, तिकडे ते त्यांचा अंत झाला, त्यांनी शरीराचा त्याग केला आणि ते मुक्त झाले. तर ह्या समाधीचा बौद्ध धर्मामध्ये काय अर्थ होतो नेमका? समाधी म्हणजे आपण वेगवेगळ्या स्तरावर समाधी बघतो, आर्य अष्टांगिक मार्गावरची समाधी आणि मग आता ह्या पंचधर्मेंद्रियामध्ये जी येते ती समाधी, त्याचा काय संबंध आहे किंवा त्याचे काय कनेक्शन आहे? तर ह्या पंचधर्मेंद्रियांच्या समाधीबद्दल जर बोलायचं झालं तर ती जसे आपले 5 अवयव आहेत, नाक, डोळे, नाक, जिव्हा, त्वचा, या सगळे आपले शारीरिक जे इंद्रिय आहेत ते कसे एकत्रित कामं करतात. डोळ्यांनी बघितलं तर आपला पाय चालतो, पायाला काय लागलं तर पटकन आपला हात जातो, जिभेने आपण स्वाद घेतो तो मेंदूपर्यंत जातो, खूप तिखट लागलं की डोळ्यातून पाणी येतं, गोड लागलं की ते आणखीन हवं असं वाटतं, आपल्याला आवडणाऱ्या वस्तूकडे पटकन हात जातो, न आवडणाऱ्या वस्तूंकडे आपण त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. तर या सगळ्या आपल्या शारीरिक ज्या क्रिया प्रतिक्रिया आहेत त्या कोऑर्डिनेटेड कनेक्टेड असतात. तसंच या धर्मेंद्रियांच्या पण सगळ्या क्रिया प्रक्रिया कोऑर्डिनेटेड कंटिन्युएड असतात, म्हणजे त्या कनेक्टेड असतात. जसं पहिलं धर्मेंद्रिय कुठलं ऐकलंय तुम्ही? श्रद्धा. श्रद्धा ऐकली. आणि दुसरं वीर्य. तिसरं चौथा आहे समाधी आणि शेवटचं करणार आहात प्रज्ञा. तर आता जसं समाधीमध्ये एक आपण ध्यानाची अवस्था किंवा ध्यान हे आपल्याला समजतं की समाधी म्हणजे ध्यानाशी निगडीत काहीतरी आहे. ध्यान करणं किंवा ध्यानाची एखादी अवस्थेमध्ये खूप तल्लीन होणं ही समाधी आहे. तर समाधीचा तसाच शाब्दिक अर्थ काय होतो की आपलं मन कुठल्या तरी एकाच गोष्टीवर केंद्रित करणं, एकाग्रित करणं, एकरूप करणं किंवा फिक्स करणं. म्हणजे आपल्या मनामध्ये असंख्य विचार चालू असतात, असंख्य गोष्टींमध्ये आपलं मन गुंतलेलं असतं, असंख्य आपण एकाच वेळेला असंख्य गोष्टी करत असतो ना. महिलांना स्पेशली ते टॅलेंट असतं मल्टीटास्किंगचं. स्वयंपाक करता करता पोराचा अभ्यास घेतात, पोराचा अभ्यास घेता घेता फोनवर बहिणीशी, भावाशी किंवा मैत्रिणीशी गप्पा मारतात, टीव्ही सिरियलमध्ये काय चाललंय इकडे पण आपलं लक्ष असतं. तरी मल्टीटास्किंगची आपली जी कला आहे त्यामुळे आपण विखुरलेलेच असतो. म्हणजे त्यामुळे आपल्याला एकचित्तानं काही करता येत नाही. मग हळूहळू आपल्या शरीराला मनाला त्या मल्टीटास्किंगची सवय होत जाते आणि जेव्हा आपण उतार वयात जातो, वयोवृद्ध होतो आणि आपल्या शारीरिक क्षमता कमी होते आणि तेव्हा आपल्याला एकच गोष्ट थोडी थोडी करायला असते, तेव्हा आपल्याला मानसिक दुःख होतं की आधी तर मी किती करायचे. आता आजच मी सांगेन माझं उदाहरण म्हातारपणी की मी भिवंडीहून पनवेलला यायचे आधी. आता मला एवढं इथल्या इथं चालवत नाही, इथल्या इथं बोलवत नाही. तर ती एक दुःखाची कारणं असतात आपल्याला की आपण खूप मल्टीटास्किंग करायचो, आता माझ्याच्याने तेवढं काही होत नाही. पण समाधीचा अर्थ असा होतो की एकाच वेळेला आपण एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं.
आणि त्या अवस्थेला शाब्दिक म्हणजे शब्दशः अर्थाने त्याला समाधी असं म्हणतात. पण समाधी त्यापेक्षाही जास्त सखोल आहे. म्हणजे समाधीमध्ये आपण खूप ग्रहणशील होतो. नुसतंच एकाग्रता म्हणजे समाधी नाही. म्हणजे आपण नुसतं एकटक एका बिंदूकडे बघत राहणं आणि मनात अनेक विचार चालणं ही काही समाधी नाही. किंवा डोळे लावून ध्यान करायला बसतोय, श्वासाकडे लक्ष आहे, पण मनामध्ये घडून गेलेल्या गोष्टींचा किंवा नवीन घडणाऱ्या गोष्टींबद्दलचा काही प्लॅनिंग आहे, काही अनुभवांवर चिंतन आहे, तर ही काही समाधी नाही. समाधी म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक एकरूपता, जिथे आपण शरीर आणि मनाने पूर्णपणे एकाग्र झालेलो असू. मग ते डोळे बंद करून झालेलो असू किंवा डोळे उघडे ठेवून झालेलो असू. तर जसं महिलांच्या खूप साऱ्या अडचणी असतात, असे आम्ही महिला शिबिरं करतो तेव्हा जाणवतात. महिलांशी संपर्क करताना जाणवतात की ध्यानाला वेळ मिळत नाही, मुलं आहेत, कामं आहेत, सगळ्या घरच्यांच्या वेळा आहेत. तर आमच्या ज्या गुरु होत्या करुणामाया, त्या नेहमी एक उदाहरण द्यायच्या की तुम्हाला काय उशीवर बसण्याची गरज नाही ध्यान करायला. तुम्ही पोळी लाटता लाटता ध्यान करू शकता. की त्या पोळीचं कणिक घेताय अगदी माइंडफुली, जागृतीपूर्वक ते कणिक घेताय. जे मागचं तुम्ही ऐकलं असेल की स्मृती, त्या स्मृतीपूर्वक ती कणिक घेताना, कणिक त्याचं वळताना, त्याचं पोळी लाटताना, त्याचा आकार करताना तुम्ही आणि ते पोलपट लाटणं आणि ती पोळी अगदी एकरूप जेव्हा व्हाल तेव्हा भले त्या 1 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी तुमची ती समाधीची अवस्था असू शकते. तसंच भांडे घासताना म्हणा किंवा भाजी चिरताना म्हणा किंवा स्वयंपाक करताना म्हणा की मी आता मीठ टाकते, किती मीठ टाकते, पाणी टाकते, तांदूळ टाकते, गहू टाकते, जे काही आपण करत असू, कुठलीही गोष्ट तुम्ही करत असताना जर ती एकाग्र एक चित्ताने करत असाल तर ते तुमच्या ध्यानापेक्षा कमी दर्जेचं नसतं. तर तो एक आपल्याला ऑप्शन आहे की तुम्ही ध्यान न करण्याची जी कारणं आपण सांगतो किंवा ध्यान न करण्याची जी खंत आपण बाळगतो, त्याच्याऐवजी आपण आपले डोळे उघडे ठेवून आपल्या रोजच्या दैनंदिन कार्यक्रमात 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, तुम्ही अर्धा तास, मोठा परिवार असेल 1 तास पोळ्याच लाटत असता, तर 1 तास तुमचं ध्यान होण्याची तुमच्याकडे क्षमता आहे किंवा ते तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे. तर ही ह्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात की युनिफिकेशन ऑफ टोटल एनर्जीज ऑफ साईक. म्हणजे आपण आपल्या मानसिक सगळ्या शक्तींचं एकवटीकरण करणं म्हणजे समाधी. म्हणजे मानसिक दृष्ट्या ज्या काही गोष्टी विखुरलेल्या आहेत, जिथे जिथे आपण आहोत, भावनिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या, अनुभवादृष्ट्या, त्या सगळ्या एकत्रित जेव्हा होतात तर ती समाधीची अवस्था आहे. आणि ती समाधीची अवस्था खूप सखोल आणि खूप शुद्ध असते. म्हणजे आपला जो अंश आहे, आपलं जे कॉन्शियसनेस आहे ते पूर्णपणे शुद्ध आणि परिपूर्ण असतं त्या समाधीच्या अवस्थेत. भले ती 1 सेकंदाची का असेना, 1 सेकंदाची सुद्धा समाधी लागू शकते, 1 सेकंदाचं सुद्धा आपल्याला ध्यान लागू शकतं. आणि आपल्या सगळ्यांनाच त्या 1 सेकंदाची अनुभूती आहे, म्हणून आपण वारंवार ध्यान करतो. कारण की तसा 1 सेकंदाचा अनुभव परत घ्यायचा असतो. म्हणजे आपण जे रेग्युलर किंवा ध्यानाकडे आकर्षलेले लोक असतात त्यांना कधी ना कधी ध्यान लागलेलंच असतं आणि ते लागलेल्या ध्यानाचा अनुभव असल्यामुळे ते पुन्हा ध्यान करण्याचा प्रयत्न करतात की तसं ध्यान लागलं पाहिजे, तो तसा अनुभव मला यायला पाहिजे, म्हणून एक आपण प्रयत्न करत असतो. तर ते 1 सेकंदाचं 1 मिनिटाचं ध्यान कधी ना कधी आपल्याला लागलेलंच असतं आणि ती आपली समाधीचीच अवस्था असते. तर बऱ्याचशा पाली आणि संस्कृत भाषेमध्ये समाधीला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या रूपकांद्वारे सांगितलेलं आहे. तर एक खूप फेमस म्हणजे खूप अभ्यासलेलं रूपक आहे. 4 म्हणजे त्याच्यातली रूपकं आहेत. तर बुद्ध त्याला खूप सुंदर पद्धतीने सांगतात की पहिलं जे रूपक आहे की एक वाटी किंवा एका प्लेटमध्ये साबणाचा चुरा, म्हणजे भंते असं म्हणतात की त्यावेळेला काही साबण, रेडीमेड साबण नव्हते मिळत, तेव्हा ते रिठ्याची झाडं असायची ना साबणाची भारतामध्ये, तर त्या रिठ्याच्या फळाला सुकवलं जायचं, त्या सुकलेल्या फळांची चुरा केला जायचा आणि त्याचा पावडर म्हणून उपयोग केला जायचा. तर अशी त्या साबणाची पावडर एका प्लेटमध्ये घ्यायची आणि त्यात थोडं 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 पाणी टाकत राहायचं. ते त्या रिठ्याचा गोळा झाला पाहिजे आणि त्यात इतकं म्हणजे त्याचं मूल्यमापन इतकं समीट म्हणजे इतकं म्हणजे काय म्हणतात त्याला, इतकं परफेक्ट असलं पाहिजे की त्या सगळ्या साबणाच्या चुऱ्यामध्ये पाण्याचा एक एक कण असला पाहिजे. म्हणजे तो साबणाचा एक
चुरा जो होता त्या कण्यामध्ये जितकं बसेल तितकंच पाणी त्यात जायला पाहिजे. एक थेंब सुद्धा एक्स्ट्रा नाही किंवा एक थेंब सुद्धा कमी नाही. म्हणजे तो चुरा अगदी प्रत्येक त्या चुऱ्याचा अंश ना अंश त्या पाण्याने भरला गेला पाहिजे. पण ओव्हरफ्लो होता कामा नये किंवा एखादा अंश पण कोरडा राहता कामा नये. ती जी बॅलन्स अवस्था आहे, ती एकाग्रतेची, ती एकरूपतेची अवस्था आहे, ते पहिलं रूपक आहे समाधीचं. की त्या सामण्याच्या चुऱ्यामध्ये जितकं बसेल तितकंच पाणी आणि तो चुरा पूर्णपणे त्या पाण्याने भरला गेला पाहिजे. तसंच आपण जेव्हा ध्यान करतो किंवा ध्यानाचे प्रयत्न करतो तर आपलं जे कॉन्शियसनेस आहे, आपलं जे स्वत्व आहे ते पूर्णपणे शुद्धतेने आणि एकरूपतेने भरलं गेलं पाहिजे. अतिरेक सुद्धा नाही आणि कुठे कमी सुद्धा नाही. म्हणजे आपल्या शरीरातला प्रत्येक अंश एकाग्रतेचा अनुभव घेता आला पाहिजे. आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक अंशाने एक्झॅक्ट एकाग्र होता आलं पाहिजे. खूप एकाग्र नाही की बाजूचा माणूस मरून पडला तरी आपल्याला लक्षात आलं नाही, इतकी एकाग्रता नाही. किंवा कुठेतरी थोडंसं एखादा सेकंडभर मन भरकटून येते, इतकी कमी सुद्धा नाही. तर हा बॅलन्स त्या रूपकाद्वारे भगवान बुद्ध सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि दुसरं आहे की एक पाण्याने पूर्णपणे भरलेला तलाव. म्हणजे तलाव म्हणजे आपल्याला ते झरा माहिती आहे ना, पाण्याचा झरा खालून पाण्याचं ते म्हणजे सतत पाणी येतच राहतं आणि ते भरलेलंच असतं, ते तळ्यात असतात ते झरे. तर तसं शुद्ध पाण्याने भरलेलं एखादं तळ आणि त्यात सतत येणारा तो झरा. तर तो झरा आहे की सतत सकारात्मक ऊर्जेने त्या झऱ्याचं पाणी आपल्यामध्ये येत आहे. म्हणजे सततची प्रेरणा स्त्रोत, जे प्रेरणा स्त्रोत आहे आपलं ध्यान करण्याचं, ते सतत जागृत असलं पाहिजे. जर ती प्रेरणा खंडित झाली, त्या प्रेरणा स्त्रोतावर काहीतरी जमा झालं आणि ते आलं नाही तर मग त्या तलावातलं पाणी गढूळ होतं. तसंच आपली जी मानसिकता आहे ती गढूळ होण्याची शक्यता आहे. तर सतत आपल्या प्रेरणा स्त्रोत, तो झरा आपला सतत चालू राहायला पाहिजे. आणि तो सतत चालू राहण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे की आपल्या कृतीमधून जर आपल्याला जाणवलं की तो झरा कमी झालाय किंवा आता आपल्याला प्रेरणाच मिळत नाही ध्यान करायची, तर आपल्याला ती प्रेरणा कशी वाढवायची, पूजेच्या माध्यमातून वाढवायची, कल्याण मित्रतेच्या संपर्कातून वाढवण्याची गरज आहे. कोणत्या सहाय्याने ते वाढू शकतं याची आपण काळजी घेतली पाहिजे. की जर तो झरा बंद झाला तर आपली सकारात्मकता कमी होईल, सकारात्मकता कमी झाली की शुद्धता कमी होईल, शुद्धता कमी झाली की आपली एकरूपता, एकाग्रता हळूहळू कमी होत जाईल. त्यामुळे खूप दिवस समजा तुम्ही ध्यान केलं नाही तर नंतर ध्यान लागत नाही. नंतर खूप प्रयत्न करावे लागतात, खूप मनाला कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं, खूप मनावर कार्य करावं लागतं. बसता येत नाही, पायांना मुंग्या येतात, सुळगुळ होते, पाठ दुखते, कंबर दुखते, डोकं दुखतं, हात दुखतो, पाय काय ना काय दुखतच असतं. शिंका येतात, ढेकरं येतात, खोकलाच येतो, काही ना काही शरीर आपल्याला बसूच देत नाही. आणि तिसरं जे रूपक आहे ते आहे की एका तलावामध्ये खूप सारे असे फुललेले कमळ, म्हणजे ते कमळ जसे त्या तलावात असतात, चिखलात असतात, पण त्या कमळांचा वरचा भाग जसा शुद्ध असतो, एकही पाण्याचा थेंब त्यावर पडत नाही. तसंच ही समाधीची अवस्था तशीच आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत असलो तरीही त्या परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होत नाही. म्हणजे आपण सामाजिक जीवन जगत असताना, आपण परिवारात राहत असताना, आपण जर कधी ना कधी समाधीच्या अवस्थेमध्ये राहत असू किंवा आपण तो अनुभव करत असू तर कितीही दुःखाचे आवेग असो, म्हणजे आपल्या परिवारातला एकूण एक व्यक्ती दुःखी होत असेल, कष्टी होत असेल, तर म्हणजे त्या दुःख आपल्याला दुःख होणार नाही असं नाही, पण आपलं दुःख हे त्यांच्या दुःखापेक्षा वेगळं असणार आहे. वेगळं इन द सेन्स आपण त्या दुःखाकडे ते दुःख आहे या दृष्टीने बघू. म्हणजे जसं एखादं उदाहरण म्हणा की एका घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर बाकीचे जेवढा म्हणजे कष्ट विवळतात किंवा खूप आत्मक्लेश करण्याचा प्रयत्न करत असतात की जेणेकरून तो व्यक्ती आपल्याला मिळावा, तो कसाच गेला, त्यावर विश्वासच बसत नाही, मानसिक शारीरिक अवस्था हलते लोकांची, घरातल्या जवळच्या लोकांचा मृत्यू असताना. तर समाधीची प्रॅक्टिस करणारा जो व्यक्ती असेल तो हे सत्य स्वीकारतो की ज्याप्रमाणे ह्या व्यक्तीचा जन्म झाला त्याच वेळेला ह्याचा मृत्यू निश्चित आहे. तर त्या मृत्यूकडे
जसं आहे तशा त्या दृष्टीने बघणं आणि अगदी दुःखाने होरपळून न जाणं, त्याला सत्याची जाणीव आहे, सत्य म्हणून बघणं, ही समाधीची ही तिसरी अवस्था. म्हणजे आपण जरी समाजात जगत असू, आपण सगळे अनुभव घेत असू, पण त्याचा दुष्परिणाम आपल्यावर होत नाही किंवा आपल्या मनावर होत नाही किंवा आपल्या प्रॅक्टिसवर होत नाही. खूप लोकांना मी असं बघितलंय की खूप असं म्हणजे कधी पती मरण पावले, पत्नी मरण पावली किंवा आई वडील भाऊ किंवा लहान मुलगा मरण पावला तर ध्यान करण्याचं सोडून देतात किंवा वर्गाला येण्याचं सोडून देतात किंवा म्हणजे असा खूप दुःखाचा परिणाम त्यांच्यावर होतो. आणि ते नॉर्मल आहे, ते एबनॉर्मल आहे असं नाही म्हणत मी, पण समाधीमध्ये जो व्यक्ती असतो तो व्यक्ती त्या दुःखातून लवकर बाहेर पडण्याची क्षमता ठेवतो. म्हणजे त्या दुःखातून आपण पटकन बाहेर येऊ शकतो आणि आपण इतरांनाही त्याची मदत करू शकतो. ही समाधीची तिसरी अवस्था आहे. आणि ती चौथी अवस्था आहे की असं दृश्य आहे की एक खूप असं उष्ण म्हणजे खूप गरम दिवस आहे, म्हणजे उष्ण दिवसामधून एक व्यक्ती असा थंड तलावातून आंघोळ करून बाहेर पडत आहे आणि तो पूर्णपणे सफेद वस्त्रामध्ये स्वतःला त्याने आच्छादलेला आहे. हे दृश्य आहे समाधीचं. समाधी एक्सप्लेन करण्यासाठी भगवान बुद्धांनी वापरलेलं. तर हे दृश्य काय की जेव्हा ह्या पहिलं दुसरं तिसरं गोष्ट एखादा व्यक्ती साध्य करतो तेव्हा तो कितीही प्रतिकूल परिस्थितीमधून सहज बाहेर पडू शकतो. शुद्धतेने सतत तो घेरलेला असतो. ते शुद्ध वस्त्र, जे सफेद वस्त्र आहे ते त्याचं ते जणू काही कवच बनतं. मग तो कुठल्याही परिस्थितीत असला तरी तो कधीच त्याच्या आचरणापासून, त्याच्या शीलाचरणापासून, त्याच्या ध्यान साधनेपासून, त्याच्या समाधीच्या अवस्थेपासून तो कधीच ढळू शकत नाही. कारण की त्याने ती समाधीच्या पहिल्या 3 पायऱ्या पार केलेल्या असतात आणि मग त्याला ते आवरण म्हणजे त्याला ते प्राप्त झालेलं असतं किंवा त्याने ते डेव्हलप केलेलं असतं आणि ते सतत त्याची रक्षा करत असतं. म्हणजे त्याला ते एक कवच मिळून जातं की तो कुठल्याही परिस्थितीत असो, त्याच्यावर कुठल्याही दुःखाचा डोंगर कोसळो, पण कधीच तो आत्मक्लेश करत नाही किंवा तो आत्मक्लेशाच्या मार्गावर जात नाही किंवा त्याचं पतन होत नाही, कधीच तो माघारी येत नाही. तर ही समाधीची अशी उच्चतम अवस्था आहे ज्यामध्ये आपण एकरूपता तर अनुभवतोच, एकाग्रता तर अनुभवतोच, पण त्याचबरोबर आपला प्रत्येक अंश हा शुद्ध बनत असतो, शुद्धीकरणाकडेही आपली वाटचाल होत असते. तर ही समाधीची अशी अवस्था आहे. पण नुसतीच समाधीची अवस्था म्हणजे खूप ध्यान करणं आणि इतरांच्या दुःखातून आपल्याला फरक पडत नाही, आपण दुःखी होत नाही. कधी कधी अशी ती मानसिक विरक्ती पण येते ना, म्हणजे काही ध्यान करणाऱ्या लोकांना फरकच पडत नाही, कोण सुखी आहे कोण दुःखी आहे, बाबा मला म्हणजे माझ्यासाठी सारखंच, तू सुखी आहे सारखाच, तू दुःखी आहे सारखाच. पण असा व्यक्ती समाजात मग मिक्स होऊ शकत नाही ना. लोकांना वाटतं अरे आमच्यातलं दुःखातला ह्याला काही फरकच नाही आणि आमच्यातल्या सुखाचा पण ह्याला काही परिणाम नाही, तर मग त्याचं कोणी ऐकतील का किंवा त्यांच्या प्रॉब्लेम मध्ये कधी त्याला जाऊन विचारतील का, सांगतील का, तो लोकांचा कल्याण मित्र होऊ शकतो का असा विरक्त आलेला व्यक्ती. तर तसंही आपल्याला करायचं नाही. तर आपल्याला एक बॅलन्स साधायचा आहे. भंते सांगत आहे, भंतेनी नेहमी त्या बॅलन्सवर जोर दिला आहे की खूप ध्यान करून आपल्याला अगदी जगातून बाहेर नाही जायचं, आपल्याला इथेच राहून लोकांना मदत करायची आहे. आपल्याला हिमालयाचा रस्ता नाही ना पकडायचा की माझं मी एकटं कुटी बांधायची, तिथे ध्यान करायचं, बुद्धत्व प्राप्त करायचं आणि मग संपलं आयुष्य. तेवढं त्या अवस्थेवर आपल्याला भंते म्हणजे हे नाही करत. त्यांचा फक्त उद्देश असा आहे की तुम्ही श्रोतापन्न अवस्थेपर्यंत जा, जिथून तुमची स्वतःची कधी पिछेहाट होणार नाही, पण तिथे राहून तुम्ही इतरांना डेफिनेटलीच मदत करू शकता. आणि ही श्रोतापन्नाची अवस्था म्हणजे ही जी शेवटची समाधीची अवस्था आहे की आच्छादलेला, शुभ्र वस्त्राने आच्छादलेला तो व्यक्ती आहे जो अगदी शांत, थंड, रखरखत्या उन्हातही थंड पाण्याने आंघोळ करून अगदी तृप्त आणि शांत झालेला आहे आणि त्याचं आवरणही त्याच्या सोबत आहे. तर तो कधीच त्याचं अधपतन होणार नाही, पण तो तिथे राहून इतरांना मदत करू शकतो. पण आपल्याला तो बॅलन्स साधता आला पाहिजे. कधी कधी तुम्हाला जाणवलं असेल की खूप ध्यान करून ते भारताचं उदाहरण देतात की ध्यान कर, म्हणजे लोकांना असं विचारलं की काय बरं करता, अशी मोठी जांभळे देत म्हणतात की आम्ही ध्यान करतोय, म्हणजे मी ध्यान करत आहे, ध्यान करतो. तर खूप ध्यान केल्याने एक मानसिक आणि एक शारीरिक मरगळ येऊ शकते.
कधी कधी ध्यान केल्या केल्या त्याच उशीवर डोकं ठेवून झोपी जातात माणसं. म्हणजे ही प्रॅक्टिकलच गोष्ट आहे की खूप ध्यान केलं, एका जागेवर बसून राहिलो, शारीरिक हालचाल नाही, शरीर अगदी शांत, रिलॅक्स, स्थिर, अगदी एकदम मन पण एकदम शांत, रिलॅक्स, स्थिर, आणि मग अशा स्थिर आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये झोप येणं साहजिक आहे. म्हणजे आपलं शरीर थकलेलं असतं, आपलं मन थकलेलं असतं, आणि कोणीतरी आपल्याला 20 मिनिटं जबरदस्तीने बसून इन्स्ट्रक्शन देऊन शांत केलेलं असतं, आणि मग ती संधी आपल्याला मिळते की आता बस, आता झोपायला एखादी उशी द्या, 10 मिनिटं का होईना आम्हाला झोपू द्या. तर ही अवस्था समाधीची नक्कीच नाही. तर ही बॅलन्स करायसाठी जापानमध्ये, चायनामध्ये जिथे जिथेही अशी बुद्धिस्ट सेंटर्स आहेत किंवा ही बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीज आहेत, ते तुम्ही त्याच्या कधी मॉनेस्ट्रीचे कार्यक्रममध्ये बघितलं असेल की ते भिक्षू लोकांकडून किती काम करून घेतात. फरशा पुसून घ्यायचं, धुवून घ्यायचं, पळायचं. ते इतके छोटे छोटे भिक्षू, मोठे मोठे भिक्षू, ते खूप ऍक्टिव्ह असतात. म्हणजे जर त्यांनी 7-8 तास ध्यान केलं तर 7-8 तास त्यांनी अगदी घाम गाळेपर्यंत काम करणं अपेक्षित असतं. म्हणजे शारीरिक श्रम आणि ध्यान हे बॅलन्स करता आलं पाहिजे. जी ऊर्जा तुम्ही एकवटलेली आहे, जी ऊर्जा तुम्ही प्राप्त केलेली आहे, किंवा ज्या ऊर्जेबद्दल तुम्हाला जागृती आलेली आहे, त्या ऊर्जेचा तुम्ही उपयोग काहीतरी प्रोडक्टिव्ह करण्यामध्ये करता आला पाहिजे. म्हणून आपल्याला शिबिरात जातो ना, सकाळी ध्यान केल्यावर दुपारी कामाचा तास लावतात भांडे घासायला, मोठे मोठे भांडे घासा, काशाने घासा. मग आपण काय कंप्लेंट करतो, एवढे मोठाले भांडे दिलेत आम्हाला, घरी आम्ही घासतच नाही कधीतरी, तर घासायची लोक. पण ते तुमच्या ध्यानाच्या ऊर्जेला चालना मिळावी म्हणून ती गोष्ट आपल्याला करायला सांगतात, आणि ते सगळ्याच बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये करायला सांगतात. खूप खूप मेहनत करायला सांगतात. त्याच्यात दोन फायदे असतात. म्हणजे मला आता ती मिलरेपाची गोष्ट आठवते की मिलरेपा हे तिबेटन बोधिसत्व आहेत, आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात, म्हणजे बऱ्याचशा युट्यूबवर पण त्यांच्या गोष्टी आहेत की त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप वाईट कर्म केले होते. त्यांना खूप जादूटोणा यायचा, त्या जादूटोण्याने त्यांनी अनेक लोकांना मारलं होतं, म्हणजे जीवे मारलं होतं. आणि मग ते एका लामांकडे जातात, शिक्षण ग्रहण करतात, पण ते लामा त्याला काही घेत नाही शिष्य म्हणून, त्याला हे कर ते कर असं सांगतात. त्याच्याकडून खूप खूप अशी टॉर्चर करणारी फिजिकल एक्सरसाइजेस करून घेतात. त्याला म्हणतात की ते डोंगराचं, म्हणजे ते डोंगर आहेत ना सगळे तिबेटमध्ये, त्या एका डोंगराच्या कड्यामधून दुसऱ्या डोंगराच्या कड्यावर दगड घेऊन ये, त्याचं त्रिकोणी आकाराचं घर बनव, मग ते परत तोड आणि परत त्या जागेवर ते नेऊन त्याचं चौकोनी बनव, त्याचं गोल बनव. म्हणजे असे त्याच्याकडून खूप शारीरिक श्रम करून घेतात. मग जी विकृत ऊर्जा सगळी त्याच्या शरीरामध्ये जमा होते, ती सगळी त्या शारीरिक श्रमाने, त्या प्रकार म्हणजे अँगल तयार करताना त्याची जी शारीरिक हालचाली असायच्या, त्या सगळ्या हालचालीने त्याच्या त्या शारीरिक ऊर्जेला एक चॅनलाइज झाले, त्याला ते प्राप्त झालं. समजा आपण कसं एक डबकं तयार झालं तर त्याला रस्ता करून देतो, या बाजूने त्या बाजूने. आपण गावी वगैरे असं करतो ना की इथं पाणी जमा झालं तर त्याला वाट करून द्यायची. तर ती शारीरिक ऊर्जेला वाट करून दिली, आणि जेव्हा त्याची ती शारीरिक ऊर्जा संपूर्णपणे एक्झॉस्ट झाली निगेटिव्ह, तेव्हा त्याला त्यांनी समाधीचा मार्ग सांगितला, किंवा ध्यानाचा मार्ग सांगितला, किंवा काहीतरी प्राप्त करून घेण्याचा मार्ग सांगितला. आणि मग त्यानंतर त्या ध्यान मार्गातून त्याला ते अरहंत पदाचं किंवा बुद्धत्वाची प्राप्ती झाली. तर कुठलंही ध्यान हे शारीरिक श्रमाशी म्हणजे सुसंगत जर नसेल तर ते ध्यान हळूहळू निष्क्रियतेकडे वळत जातं. म्हणून समाधीला कायम वीर्याची गरज असते. जे वीर्य आपण पंचधर्मेंद्रियांमध्ये केलं ते आणि समाधी याची जोडी आहे. जर वीर्याची प्रॅक्टिस करत नसू तर आपली समाधीची प्रॅक्टिस होणार नाही. समाधीची प्रॅक्टिस करत आहे आणि वीर्याची प्रॅक्टिस करत नसू तर आपली समाधी कधीच पूर्णत्वाला पोहोचू शकत नाही. तर ही समाधी आणि वीर्य हे बॅलन्स करण्यासाठी फार महत्वाचं आहे. ही दोन्ही धर्मेंद्रिय एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारी आहेत आणि एकमेकांना पुढे नेणारी आहेत. म्हणून तुम्ही शारीरिक काम करताना सुद्धा समाधीची अवस्था प्राप्त करू शकता. म्हणजे जसं पोळ्या बनवताना तुम्ही ध्यान करू शकता,
जसं विणकाम करताना ध्यान करू शकता, लादी पुसताना ध्यान करू शकता. म्हणजे तुम्ही काहीतरी वीर्याचं जे काही काम करता त्यामध्ये तुम्ही समाधीचा अनुभव घेऊच शकता. तर हे वीर्य आणि समाधी हे जोडी आहे आणि ती जोडी जोपर्यंत आपण एकत्रित प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत ना वीर्याचा आपल्याला चांगला फळ किंवा चांगला अनुभव येत नाही ना आणि समाधीचा चांगला अनुभव येत नाही. काही लोक ध्यान करत नाही पण खूप कष्ट करतात पण त्या कष्टाचं समाधान मिळत नाही किंवा त्यांना असं वाटतं की एवढे कष्ट करून मला त्याचं काही फळ प्राप्तच होत नाही किंवा मग एवढं काम करून काय फायदा, काय झालं, मी आयुष्यभर राबले घरच्यांसाठी, नवऱ्यासाठी, मुलांसाठी, सासू सासऱ्यांसाठी, आता मला कोणच विचारत नाही. म्हणजे ही कॉमन म्हणजे हे आहे. पण कारण की तिथे महिला समाधीची प्रॅक्टिस करत नाही, एकरूपतेची, स्वतःच्या ऊर्जेला एकरूप करण्याची, स्वतःच्या ऊर्जेला वाट करून देण्याची कुठलीच प्रॅक्टिस करत नाही. फक्त आई वडिला म्हणजे बऱ्याच महिलांचे ती कंप्लेन असते की आई वडिला लग्न नव्हतं तेव्हा आई वडिलांचं ऐकलं, मग नवऱ्याचं ऐकलं, स्वतःचं करिअर केलं नाही, स्वतःकडे लक्ष दिलं नाही, मग मुलांसाठी मी कधीच बाहेर पडले नाही, आता मला व्यायाम होत नाही, आता मुलं म्हणतात जा पळायला, जा योगा करायला, जा असं कर, जा तसं कर, आता मला नाहीच करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी मग आपण त्याचं म्हणजे ब्लेम करत असतो त्यांना की तुमच्यामुळे मला हे करायला मिळालं नाही. पण ती आपली जबाबदारी आहे की जेव्हा आपण वीर्यवान आहोत, वीर्याने काम करत आहोत, शारीरिक श्रम करत आहोत, तेव्हा त्याचं बॅलन्स समाधीनी करणं फार गरजेचं आहे. आणि जी लोक फार ध्यान करतात, तासन तास कुशनवर बसतात, मग त्यांना असं वाटतं की मी एवढ्या वर्ष 10 वर्ष 50 वर्ष ध्यान करत आहे पण काही म्हणजे हे माझ्या आयुष्यात काही सुख नाहीच आहे, काही ना काही कारणाने दुःख येतच आहे, काही ना कारणाने मी कष्टी होतच आहे, मानसिक समाधान मिळतच नाही, शारीरिक आजार जातच नाही, ध्यान करतोय तरी ब्लड प्रेशरची गोळी खातोय आपण, ध्यान करतोय तरी शुगर वाढत आहे, ध्यान करतोय तरी आपल्याला वेगवेगळे आजार होत आहेत, कारण की त्याला आपण वीर्याने बॅलन्स करत नाही. तर जिथे बॅलन्स बिघडतो तिथे आयुष्याचा तोल ढळतोच किंवा शरीराचा किंवा शारीरिक स्वास्थ्याचा तोल ढळतोच. तसंच हे जे समाधीचं आपल्याला समाधी म्हणजे जे काही आपण समाधीने प्राप्त करू ते वीर्याच्या चांगल्या कामाने आपल्याला त्याला बॅलन्स करता आलं पाहिजे, तरच आपण त्या समाधीला टिकवून ठेवू शकतो. म्हणजे त्या समाधीचं लॉंग टर्म इफेक्ट जर आपल्याला ठेवायचं असेल किंवा त्याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर त्याला आपल्याला चांगल्या कर्माने, चांगल्या वीर्याच्या ह्याने बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. तसंच पहिलं जे अंग बघितलं होतं श्रद्धा आणि नंतर पुढचं जे अंग बघणार आहे ते प्रज्ञा, त्या दोघांचा बॅलन्स असतो. श्रद्धेशिवाय प्रज्ञेला अर्थ नाही आणि प्रज्ञेशिवाय श्रद्धेला काही उपयोग नाही. आणि ह्या सगळ्या दोघांचा समन्वय आपल्याला माइंडफुली करायचा आहे, म्हणून ते स्मृतीचं मधलं अंग आहे. तर हे अशी 5 पंचधर्मेंद्रिय एकमेकांशी जोडलेली आहेत आणि ते एकमेकांवर अवलंबूनच आहेत. जो फक्त आपण स्मृतीचा सराव करतोय पण वीर्य म्हणजे आपल्याला त्याचं बॅलन्स नाही करता येत तर मग आपल्याला त्याचा दुष्परिणाम पण भोगावे लागतात किंवा त्याचे काय म्हणतात साईड इफेक्ट पण आपल्याला सामोरे जावे लागतं. कारण की जे म्हणजे साईड इफेक्ट असं म्हणण्यापेक्षा आपल्याला काय म्हणता येईल की मी असं खूप सारे लोकांना बघितलं की खूप ध्यान करून कधी कधी खूप निगेटिव्ह मानसिक अवस्था होते, कधी कधी खूप विरक्ती येते, कशातच चांगलं दिसत नाही, शेवटी हेच व्हायचंय ना मग काय फायदा, म्हणजे त्यांना आनंद हा अनुभवताच येत नाही. खूप ध्यान करणाऱ्या लोकांमध्ये, खूप शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांमध्ये स्थिरतेचा अनुभव असल्यामुळे त्यांना त्या चांगल्या कामाचा आनंद घेता येत नाही की त्यांनी चांगले कामं केले तरी मनाला समाधान मिळत नाही किंवा त्यांना असं वाटतं की माझ्या चांगल्या कामाची पोचपावती मिळत नाही, लोकांकडून अप्रिसिएशन मिळत नाही. ते न झाल्यामुळे मग त्यांना दुःख होतं. म्हणजे बौद्ध धर्माचं आचरण म्हणजे हा माझा काय म्हणतात माझी समज आहे बौद्ध धर्माबद्दल की तुम्ही कुठलीही शिकवण प्रॅक्टिस करत असाल बौद्ध धर्माचं, त्याचं एंड किंवा त्याचं कल्मिनेशन हे आनंदात आणि दुःखातून मुक्त होण्यामध्ये झालं पाहिजे. की कुठलंही काम करून शेवटी जर तुम्हाला दुःखाचा एक झळ पोचत असेल
तर मग तुम्ही ते बौद्ध धर्माशी निगडीत केलेलंच नाही, किंवा जे बुद्धांनी शिकवलं आहे, बुद्धांना अभिप्रेत होतं तसं तुम्ही केलेलंच नाही. कारण की त्या सरते शेवटी बुद्धांनी दुःखातून मुक्त होण्यासाठीच एवढा सगळा प्रपंच केलाय. हे सगळे आर्य अष्टांगिक मार्ग, ही धर्मेंद्रिय, हे सगळी कारणं कशासाठी दिलेत की तुम्ही दुःखातून मुक्त व्हायला पाहिजे. पण हे सगळं करून जर दुःखच येत असेल समोर, तर आपल्याला आपलं आचरण, आपलं शिलाचरण, आपली प्रॅक्टिस ही तपासून घेतली पाहिजे. तर थोडक्यात मी हे स्मृतीचा सारा म्हणजे हे समाधीचा सारांश सांगण्याचा प्रयत्न केला. ही 4 रूपकं जी महत्वाची आहेत ती सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा वीर्याशी फार जवळचं कनेक्शन आहे ते मला हायलाइट करायचं होतं की जेव्हा ध्यान करता त्याला इक्विव्हॅलेंट फिजिकल एक्सरसाइज म्हणा, एक्झर्शन म्हणा, फिजिकल वर्क म्हणा किंवा कुठलं तरी प्रोडक्टिव्ह काम फिजिकली ते तुमच्या हातून घडणं फार गरजेचं आहे. तेव्हाच त्या समाधीचं हळूहळू ती दिवसेंदिवस तुमची ग्रहणशीलता आणि समाधीची अवस्था सखोल होत जाते आणि मग ते तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याची ती दिसून येते. ते दिसतं की तुमचं कालचं काम आणि आजच्या कामामध्ये इतका फरक पडलाय, कालच्या चुकांच्या मध्ये आणि आजच्या चुकांमध्ये इतका फरक पडलाय आणि आपली एक बॅलन्स मानसिक अवस्था की कुठलाही कठीण परिस्थिती येऊ, कुठलाही कठीण प्रसंग येऊ, त्यातून आपण स्वतः बॅलन्स राहतो आणि इतरांनाही आपल्यामुळे आधारच मिळतो. तर ही पंचधर्मेंद्रियाचं असं हे बॅलन्स जीवन जगण्याचं तत्व आहे ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. उशिरा का होईना तुम्ही ते ऐकून घेतलं, त्यामुळे सगळ्यांचं मी पुन्हा मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.